नमस्कार मित्रांनो, सिंपली किटीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। हा माझा फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ आहे। माझं पूर्ण नाव किती रोहित गवांडे आणि मी आजपासून या नवीन जर्नीला सुरुवात करत आहे। सर्वात पहिले सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मी खूप दिवसापासून प्लॅन करत होते की मला माझं यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे, बट मला तो योग्य वेळ समजत नव्हती कधी स्टार्ट करू। म्हणून मी विचार केला की आजसारखा शुभ दिवस मला कुठे शोधून सापडला नाही। लाईक आज सगळ्यांकडे बरोबरी गणपती बसलेले आहेत, सो मी विचार केला की वाय नॉट, आज या बाप्पांच्या आशीर्वादाने मी माझी ही यूट्यूब जर्नी स्टार्ट करते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सपोर्टची मला खूप 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 गरज आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। माझ्या घरी पप्पा बसत नाहीत, बट स्टील देवघरात तर पप्पा आहेतच, तर मी त्यांच्यासाठी हा नैवेद्य बनवणार आहे। पप्पांना जे आवडतात ते सर्वात जास्त जे आवडतात ते उकडीचे मोदक आहे, ठीक आहे। आणि आज उकडीचे मोदकच बनवणार आहेत, पण यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे। उकडीचे मोदक तर आपण बनवणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीत। सो ठीक आहे, स्टार्ट करूया बनवायला, चलो। इथे मस्त नारळ असा मी खवून घेतला आहे। आता आपण सारणाची तयारी करूया। कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये हे सारण मिक्स करून घेतलं आहे चांगलं। त्याच्यानंतर 1 वाटी गूळ घेतला आहे। तर तुम्ही विचार करत असाल की हा गूळ एवढा ब्राऊन कसा आहे, तर हा नॅचरली बनवलेला गूळ आहे, त्यामुळे याचा कलर असा डार्क ब्राऊन दिसतोय। सो आपल्या इथं सारण थंड होत आहे, थंड करायला ठेवलं आहे। तुम्हाला सांगितलं की या व्हिडिओमध्ये छोटंसं ट्विस्ट, सगळेजण तांदळाच्या पिठाचा उकाळ घालून मोदक बनवतात उकडीचे, पण माझ्या साईडला म्हणजे मी सातारकडची आहे, आमच्याकडे गव्हाच्या पिठाचं उकडीचं मोदक बनवतात, जे माझी मम्मीकडून मी शिकलेली आहे कसे बनवायचे। साधं सिम्पल सरळ, म्हणजे जास्त अवघड पण नाही आहे, सारण जसं बनवतात तसंच। सेकंड थिंग, आता आपल्याला मोदक बनवायचं अवघड आहे ते रेडी करायचं आहे, तर इथे मी फक्त आपण नॉर्मल जसं चपात्यांचं जसं पीठ बनवतो तसंच मी पीठ घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते। मी इथे मळलेलं पीठ घेतलं आहे। आता आपण चपाती लाटायला सुरुवात करूया। थोडी जाडसरच लाटायची, म्हणजे सारण भरल्यानंतर ते फुटणार नाहीत मोदक। अशी एक आता वाटी घेऊन त्याचे पुरीसारखे गोल गोल आकार पाडून घ्यायचे। 4-5 अशा पुरी बनतील। त्याच्यानंतर त्यामध्ये सारण भरून छोटे छोटे असे त्यांना पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत। पहा किती सुंदर असा मोदक दिसतोय माझा, वाव। अशाच पद्धतीने मी बाकीचेही मोदक रेडी करून घेते इथे। हा बघा, हा आमचा बोका येत तर काही नाही, पण मध्ये मध्ये करायची खूप हौस आहे। ठीक आहे, फर्स्ट टाइम ट्राय केला आहे, पण खूप छान बनवला आहे त्याने सुद्धा। पहा, त्याचा पण मोदक खूप छान दिसतो। भांड्यामध्ये मी पाणी तापवून घेतलं आहे, त्याच्यामध्ये चाळण ठेवून एक 10 ते 15 मिनटं मस्तपैकी वाफ काढून घ्यायची। माझे मोदक रेडी होत आहेत, तोपर्यंत म्हटलं स्वतःचा थोडा फॅशन शो करून घ्या। मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते। ओके, तर इथे माझे मस्त मोदक रेडी झाले आहेत। पहा किती टेम्पटिंग आणि छान दिसत आहेत माझे मोदक। पहा किती सुरेख आकाराला आणि किती छान दिसत आहेत। हा माझा फर्स्ट व्हिडिओ सिंपली किटीवर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया। बाय बाय।